आता पुढचा भाग आहे दॅट इज ग्राफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, काय बघायचं आपल्याला? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचंय. काल आपण काय बघितलं होतं? एलिमिनेशन मेथड बघितली होती. एलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय फाइंड आउट केलं होतं? सोल्युशन ऑफ टू सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, आपण फाइंड आउट केलं होतं एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. ओके, सिमिलरली हे पण तेच आहे, फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या फॉर्म मध्ये आपण काय करतो? एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. सो हा एक डेमो दिलेला आहे त्यांनी या ठिकाणी. काय दिलेलं आहे बघा? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 हे एक तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आणि या ठिकाणी काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एक्स ची व्हॅल्यू 3 दिली आहे, वाय ची व्हॅल्यू 5 आहे, या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू 3 आहे. ऑलरेडी तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेले आहेत बघा. एक्सचं कोऑर्डिनेट काय आहे? 3 आणि वायचे कोऑर्डिनेट काय आहे? 0. ओके, तो तुम्हाला दिसतंय एक्सचा कोऑर्डिनेट काय आणि वायचा कोऑर्डिनेट काय इथे? 0. ओके, आता हा 0 कसा आला? हा 0 कसा आला हे महत्वाचं आहे. तर आपल्याला इक्वेशन काय दिलंय रे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 हे इक्वेशन दिलंय. आपण काय केलं? एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली? फॉर एक्स इज इक्वल टू 3, एक्सच्या ठिकाणी आपण काय टाकलं? 3. तर वाय इज इक्वल टू काय मिळालं? 3. हा प्लस 3 तिकडे जाऊन काय होणार आहे? -3. देअरफॉर 3 -3 आणि 3 मधनं 3 गेला तर काय मिळालं तुम्हाला? 0. ओके, सो म्हणून तिथे त्यांनी y ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे? 0 दिलेली आहे. कळलं का? येस ऑर नो? येस. आता पुढचं पण सॉल्व्ह करूया. अगेन आपल्याला काय काय दिलेलं आहे? आता आपल्याला y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 5. अगेन सेम इक्वेशन घ्या. x प्लस वाय इज इक्वल टू 3 फॉर y इज इक्वल टू काय दिले आपल्याला? 5. सो पुट द व्हॅल्यू ऑफ y. x प्लस वाय ची व्हॅल्यू काय आहे? 5 इज इक्वल टू 3. हा प्लस 5 तिकडे जाऊन काय होईल रे? -5. सो हा 3 ॲज इट इज, इकडे हा -5. देअरफॉर x इज इक्वल टू काय आलं आन्सर? -2. ओके, सो x इज इक्वल टू व्हॉट? -2. सिमिलरली आपल्याला आणखी पुढचं इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करा, आयदरली नका करू, कारण इथे डिरेक्टली तुम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 3 आणि x ची व्हॅल्यू किती आहे? 0. सो डिरेक्टली इथे x ची व्हॅल्यू 0 लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. ओके, पण हा 0 कसा आला? तर या ग्राफिकल सॉरी हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळतं की x ची व्हॅल्यू काय येणार आहे? 0. करायचं सॉल्व्ह आपण? ठीक आहे, करून बघूया. आपल्याला काय इक्वेशन दिलंय? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 दिलंय की नाही? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू दिली आहे. y ची व्हॅल्यू किती दिली आहे? 3. सो इथे लिहितो मी फॉर y इज इक्वल टू 3. पुट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन. वी गेट एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काय टाकली? 3 इज इक्वल टू 3. हा प्लस 3 तिकडे जाऊन काय होणार आहे रे? -3. सो 3 मधून 3 गेला. यू विल गेट द आन्सर फॉर x. x इज इक्वल टू व्हॉट? 0. ओके, सो म्हणून x ची व्हॅल्यू इथे 0 आणि बघा सोल्युशन काय बनलंय तुमचं? 0, 3. आता इथे या व्हॅल्यूज तुम्ही पुट करून घ्या. या व्हॅल्यूज पुट करा. इथे y ची व्हॅल्यू काय आली? 0. x ची व्हॅल्यू काय आली? -2. सो कोऑर्डिनेट्स काय झाले? -2 अँड 5. ओके, इथे y ची व्हॅल्यू काय मिळाली? x ची व्हॅल्यू काय मिळाली आहे तुम्हाला? 0. सो कोऑर्डिनेट्स काय झाले? 0, 3. समजतंय? सिमिलरली आता आपण काय करूया? नेक्स्ट व्हॅल्यूज फाइंड आउट करूया पुढच्या इक्वेशनसाठी. पुढचं इक्वेशन तुम्हाला काय दिलंय बघा? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. काय दिले? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आणि आता तुम्हाला बघा y ची व्हॅल्यू काय दिली? 0. सो इथे मी काय टाकणार? फॉर y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0. ओके, चालू झाले. मी घाबरलो. स्टार्ट केलंय की नाही केलंय? ओके, स्टार्ट व्हिडिओ आहे, प्ले होतो. ठीक आहे, सो y इज इक्वल टू व्हॉट? 0. व्हॅल्यू टाकूया y ची. तो x मायनस y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 4. हा 0 म्हणजे काय? याची काही व्हॅल्यू आहे का? -0 म्हणजे कट झाला. ओके, सो इथे काय राहील? फक्त x मायनस 0 म्हणजेच काय? x दॅट इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ x इज 4. किती आली व्हॅल्यू x ची? 4. सो इक्वेशन बिकम्स ॲज कोऑर्डिनेट्स काय झाले? 4, 0. पहिले व्हॅल्यू लिहितो आपण x ची, नंतर व्हॅल्यू लिहितो y ची. ओके, अगेन आता तुम्हाला x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे रे? -1. x इज इक्वल टू व्हॉट? -1. इक्वेशन काय आपलं?
एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. देअरफॉर फॉर एक्स ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, x is equal to -1. Therefore, put the value of x -1 हा तुमचा -y is equal to 4. हा -1 तिकडे येऊन काय होईल, +1 इकडे काय राहिलं, -y is equal to 4. -1 इकडे येऊन काय झाला, +1. Therefore, -y is equal to काय झालं, 5. हे मायनस साइन कोणाला देणार आहेत आपण, फायला. Therefore, y is equal to what, -5. ओके. सो सिमिलरली आपण y ची व्हॅल्यू काढली किती, -5. सो कोऑर्डिनेट्स काय झाले, -1 -5. इकडे तर तुम्हाला x ची पण आणि y ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. काय करायचं आता तुम्हाला, हा ग्राफ प्लॉट करायचा. हा ग्राफ काय करायचा आहे तुम्हाला, प्लॉट करायचा. म्हणजे हे जे पॉइंट्स दिलेत, हे पॉइंट्स प्लॉट करायचे. त्या 3 पॉइंट्स मधनं एक स्ट्रेट लाईन जाईल. अगेन हे 3 पॉइंट्स प्लॉट करायचे, त्यातून एक स्ट्रेट लाईन जाईल. बघा या पद्धतीने, सपोज ही एक लाईन अशी गेली आणि ही सेकंड लाईन अशी, दोन्ही लाईन्स एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. तर त्याची एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इथे मिळणार आहे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू, इथे मिळणार आहे वाय ची व्हॅल्यू. सो दिस इज एक्स कॉमा वाय. दिस इज द सोल्युशन ऑफ 2 सायमल्टेनियस इक्वेशन. या 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं ते काय असणार आहे, सोल्युशन आहे. आपल्याला इथे ग्राफ ड्रॉ करायला लावलाय का, नाही, फक्त ऍक्टिव्हिटी दिलेत आणि ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला लावलेल्या आहेत. ओके, चला मग आपण आता सेम ऍक्टिव्हिटी या ठिकाणी करूया. इकडे दिला असेल तुम्हाला एक्स, इकडे दिलाय वाय. ओके, चला इथे लिहा एक्स, इकडे लिहा वाय, इकडे लिहा एक्स कॉमा वाय. आणि ऍज युजल आपण काय ठरवलं होतं, 1 0 अँड -1. या अशा आपण काय घेणार आहोत, व्हॅल्यूज घेणार आहोत पटकन इझिली. हा पण चेक करायचं वेदर हे जे तुमचे इक्वेशन्स दिलेले आहेत, इथे यांना काही कोएफिशियंट आहे का रे, नाहीये. आहे का काही कोएफिशियंट, नाहीये. 1 आहे कोएफिशियंट, काय सगळ्या ठिकाणी 1. सो या व्हॅल्यूज आपल्या इझिली चालून जाते. ठीक आहे, आपल्याला काय दिले बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय दिलेले, 6. ओके, सो फॉर एक्स ची व्हॅल्यू काय घेतली आपण, 1. मग पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. हा +1 तिकडे जाऊन काय होईल रे, -1. ओके, सो वाय इज इक्वल टू काय आलं तुमचं, 5. वाय ची व्हॅल्यू काय आली तुमची, 5. ठीक आहे, सो वाय ची व्हॅल्यू आली इथे 5. काय बनेल तुमचं कोऑर्डिनेट्स 1,5. आता काय घ्यायचं आपल्याला, 2 घेऊया इकडे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 फॉर एक्स इज इक्वल टू व्हॉट, 2. एक्स इज इक्वल टू व्हॉट, 2. आणि इथे वाय ची व्हॅल्यू काय घेऊया, 3. एक्स ची व्हॅल्यू 3 घेऊया. किंवा असं पण करता येईल, तुम्हाला इकडे पण घेता येईल, काहीही चालेल. इकडे घ्या, इकडे घ्या, काही हरकत नाही. एक्स वाय ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू घेऊन बघूया. वाय ची व्हॅल्यू 3 घेऊन बघूया. ठीक आहे, काय होतं अल्टरनेटिव्हली. मग एक्स ची व्हॅल्यू पुट करा. एक्स ची व्हॅल्यू काय करणार, 2 प्लस वाय इज इक्वल टू 6. हा +2 तिकडे जाऊन काय होईल, -2. देअरफॉर वाय इज इक्वल टू काय येईल रे, बोला बोला, 4. वायची व्हॅल्यू काय आली, 4. कोऑर्डिनेट्स काय झाले, 2,4. ठीक आहे, आता काय घ्यायचंय तुम्हाला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय, 6. हे इक्वेशन आहे आपलं. आता आपल्याला काय घ्यायची, वाय ची व्हॅल्यू किती घ्यायची, 3. पुट एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू 6. हा +3 तिकडे जाऊन काय होईल रे, -3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू व्हॉट, 3. एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 3. पुट करा एक्स इज इक्वल टू 3. काय मिळालं तुम्हाला, कोऑर्डिनेट्स 3,3. हे कोऑर्डिनेट्स आपल्याला तिकडे काय करायचे, प्लॉट करायचे. ओके, सिमिलरली जसा एक्स प्लस वाय साठी ग्राफ प्लॉट केला, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 साठी पण आपल्याला काय करायचं, ग्राफ प्लॉट करायचा. अगेन
एक्स वाय इकडे काय येईल एक्स कॉमा वाय. चल आता काय व्हॅल्यू घ्यायची आहे इथे एक्स इज इक्वल टू वाय ची व्हॅल्यू घेऊया. वाय ची व्हॅल्यू घेऊया 1, एक्स ची व्हॅल्यू घेऊया 2 आणि इकडे काय घेऊया समजा -1 घेऊया. ठीक आहे चालेल काही घेऊ शकतात व्हॅल्यू तुम्ही. मला पाहिजे वाय ची व्हॅल्यू 0 घ्यायची सर 0 घ्या काय हरकत. ठीक आहे चला मग इक्वेशन काय आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. देअरफॉर फॉर वाय ची व्हॅल्यू काय आपली 1. पुट द व्हॅल्यू ऑफ वाय. वाय ची व्हॅल्यू काय घेतली 1 इज इक्वल टू 4. हा -1 तिकडे जाऊन काय होईल +1. सो 4 + 1 किती झाले रे 5. ओके सो पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळाली एक्स ची व्हॅल्यू काय आली 5. इथे लिहा 5,1. आता एक्स ची व्हॅल्यू फॉर एक्स इज इक्वल टू किती घेतलंय 2. इक्वेशन मध्ये पुट करा एक्स ची व्हॅल्यू काय टाकली 2 मायनस इकडे काय वाय इज इक्वल टू काय 4. हा +2 तिकडे जाऊन काय होईल झोपले का -2. देअरफॉर -y इज इक्वल टू काय 2. देअरफॉर हा वायचं साइन कोणाला देणार आहे तुम्ही 2 ला. इकडे काय होईल -2. सो काय आलं इक्वेशन 2, -2. ठीक आहे अगेन नेक्स्ट इक्वेशन काय आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि आता वाय ची व्हॅल्यू काय घेणार आहोत आपण 0. देअरफॉर इक्वेशन काय होईल एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू काय 4. सो एक्स मधनं 0 गेला तर काय राहील 0 इज इक्वल टू 4. इथे काय आलं 4,0. ओके हे जे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळालेत आता हे कोऑर्डिनेट्स आपण काय करायचे तिकडे ग्राफ मध्ये प्लॉट करायचे. काय आलेत 1 5 2 4 3 3. 1 5 1 5 2 4 and 3 3. 1 5 2 4 3 3. 5 1 2 minus 2 5 1 2 -2 and 4 0. 4 0 हे प्लॉट्स करायचे पॉइंट आपल्याला. ओके हा तुमचा काय आहे एक्स ऍक्सिस. हे काय तुमचं वाय ऍक्सिस. ओके चला पुट करा व्हॅल्यूज. हा जो सेंटर दिसतोय तुम्हाला याला काय म्हणणार तुम्ही 0, 0. हा +1 +2 +3 +4 +5 6 and 7. इकडे काय टाकणार -1 -2 -3 -4 and -5 6 and 7 so on. इकडे +1 +2 +3 +4 and +5. इकडे -1 -2 -4. सो इथे लिमिटेशन्स आहेत. तुमच्याकडे लिमिटेशन आहे तुमच्याकडे आहे ग्राफ. ओके मोठा पहिला पॉइंट काय प्लॉट करायचा आपल्याला 1, 5. हे सगळे तुमचे एक्स चे कोऑर्डिनेट्स आहेत हे तुमचे वाय चे कोऑर्डिनेट्स. सो एक्स कोऑर्डिनेट काय 1 आणि वाय कोऑर्डिनेट काय 5. सो 1 आणि 5 वेअर इज 5 आता इथे मला दिसत नाहीये एकदम वरती येते. ओके 1, 5 येते इकडे 1, 5 वर गेलं थोडस पण झूम आउट करूया थोडस. दिसला पॉइंट ठीक आहे 1, 5 इथे पॉइंटचं नाव द्या 1, 5. दुसरा पॉइंट काय रे 2, 4. एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर 4 कुठे एकत्र येतात या ठिकाणी. त्याच्यानंतर 3, 3 हा 3 आणि हा 3 कोणत्या ठिकाणी एकत्र येतात या ठिकाणी. नेक्स्ट पॉइंट काय आता या तिघांमधनं जाणारी काय करायची एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची.
ओके, सो ड्रॉ करून टाका. नेक्स्ट पॉइंट काय तुमचे इथे लिहून द्या, काय नाव आहे इक्वेशनचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. इथे नाव द्यायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. सेकंड काय फाय कॉमा 1, फाय कोऑर्डिनेट आणि एक्स ऍक्सिस वरचा 1 कोऑर्डिनेट. हा ठीक आहे, आपल्याला ही लाईन काय करावी लागेल, वाढवावी लागेल. ओके, चला नेक्स्ट काय पॉइंट तुमचा 2 आणि -2. एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर -2 कुठे एकत्र येत आहेत बघा या ठिकाणी. आणि पुढे काय 4,0. आता बघा या ठिकाणी वाय ऍक्सिस काय रे तुमचा 0, म्हणजे याचा विचार करायचा नाही. एक्स ऍक्सिस वर 4 कुठे दिसतोय, हा एक्स ऍक्सिस वर 4 कुठे दिसतोय या ठिकाणी. तो हा सीधा सीधा पॉइंट प्लॉट करा. हा काय तुमचा 5,1, 4,0 आणि इथे काय 2,-2. ओके, सो या तिघांमधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करा. बघा कोणत्या ठिकाणी एकत्र आल्यात दोन्ही लाईन्स, कोणत्या ठिकाणी एकत्र आल्यात या ठिकाणी. सो हा पॉइंट तुमचा काय 5,2. बघा इथे एक्स ऍक्सिस काय दिसतोय तुम्हाला, हा एक्स ऍक्सिस आहे किती 5. ओके, आणि वाय ऍक्सिस काय आहे 1. ओके, सो हा तुमचा काय पॉइंट आहे. एक्स कोऑर्डिनेट काय आलाय तुमचा 5 आणि वाय कोऑर्डिनेट काय आलाय 1. ओके, समजलं का. तो सोल्युशन काय, देअरफॉर सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5, ओके. याच्यात काही शंका आहे, जायचं पुढे. आता सेकंड दिलेले बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ओके, आपण हाताने प्लॉट करून घेऊया. तुम्ही कोणाची वाट बघताय, सॉल्व करा. एक्स वाय, एक्स कॉमा वाय, पॉइंट्स घ्या त्याला 1, 0, 2 काहीतरी घ्या, 1, 2, 3 घ्या, 1, 2, 3. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय 5. ठीक आहे, फॉर एक्स इज इक्वल टू 1, त्याला एक्स ची व्हॅल्यू टाका 1 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा +1 तिकडे जाऊन काय होईल -1. देअरफॉर वाय इज इक्वल टू व्हॉट 4. काय आलं वाय ची व्हॅल्यू 4. इथे काय मिळेल कोऑर्डिनेट 1,4. आता घ्या फॉर वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 2. एक्स ची व्हॅल्यू काय टाकणार 2 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा +2 तिकडे जाऊन काय होईल -2. देअरफॉर वाय -2. देअरफॉर वाय इज इक्वल टू 5 मधनं 2 गेले किती उरले 3. ओके, वाय कोऑर्डिनेट काय मिळाला 3. सो 2,3 कोऑर्डिनेट झाला. अगेन इक्वेशन काय आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 पुट किंवा फॉर एक्स इज इक्वल टू 3. एक्स ची व्हॅल्यू 3 टाकलं तर काय मिळेल 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा +3 तिकडे जाऊन काय होईल
-3, therefore y is equal to what? 2. ओके, अशा पद्धतीने आपण तिन्ही कोऑर्डिनेट्स काढले. 2, 3, 2. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? x, y, x, y. ओके, तर y ची व्हॅल्यू घेऊया आपण 1, 0, मायनस. ठीक आहे, तर इक्वेशन काय आपलं? x मायनस वाय इज इक्वल टू 3. पुट. आता काय पुट करायचं आहे? फॉर y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू काय टाकायची आहे? 1. तर y ची व्हॅल्यू जर 1 टाकली तर काय मिळेल तुम्हाला बघा? x मायनस y ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 3. हा -1 तिकडे जाऊन काय होईल? +1. सो 3 प्लस 1. 3 प्लस 1 किती झाले? 4. 3 प्लस 1 किती झाले? 4. सो x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला काय? 4. इथे मिळते तुम्हाला 4,1 कोऑर्डिनेट. आता अगेन इक्वेशन काय आहे तुमचं? x प्लस वाय, x मायनस वाय इज इक्वल टू 3. पुट y is equal to 0, therefore x minus 0 is equal to 3. x is equal to काय राहिलं? 3. ओके, x ची व्हॅल्यू काय मिळाली? 3. इक्वेशन इज 3, 0. नाउ अगेन इक्वेशन इज x minus y is equal to 3. Put y is equal to -1. Therefore x minus y ची व्हॅल्यू काय? -1 is equal to 3. मायनस मायनस काय होईल? मायनस मायनस प्लस 1 इज इक्वल टू 3. हा +1 तिकडे जाऊन काय होईल? -1. therefore x इज इक्वल टू 3 minus 1. आणि 3 मधून 1 गेला, किती उरले? 2. ठीक आहे, काय आलं इथे? 2. कोऑर्डिनेट्स काय मिळाले? 2, -1. ओके, हे पॉइंट्स आता तिकडे काय करायचे? प्लॉट करायचे. लिहा 0, 0, 1, 2, -1, -2, -3, -4, +1, +2. ठीक आहे, पॉइंट्स घेऊया आपण. पॉइंट्स काय दिलेत आपल्याला? 1, 4, 2, 3. 1, 4, 2, 3 and 3, 2. 3, 2 बरोबर. 4, 1, 3, 0. 4, 1, 3, 0 and 2 minus 2. इकडे काय होतं? x प्लस y इज इक्वल टू 5. आणि हे काय? x मायनस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन. ओके, येते सगळ्यांच्या लक्षात? ठीक, चला पॉइंट प्लॉट करूया. पहिला पॉइंट काय? 1 x ऍक्सिस वर 1, y ऍक्सिस वर 4. 1 and 4 कुठे एकत्र येत आहेत? या ठिकाणी
आफ्टर दॅट सेकंड पॉईंट काय 3 0, एक्स ऍक्सिस वर 3 आहे आणि वाय सॉरी 2 अँड 3, एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर 3 कुठे येत आहेत या ठिकाणी. आफ्टर दॅट 3,2, एक्स ऍक्सिस वर 3 आणि वाय ऍक्सिस वर 2. ओके, या ठिकाणी या तिघांमधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे. सेकंड काय आहे, तिला नाव देऊन टाका एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आफ्टर दॅट काय आहे 4,1, एक्स ऍक्सिस वर 4 आणि वाय ऍक्सिस वर 1. बघा वाय ऍक्सिस वरचा 1 आणि एक्स ऍक्सिस वरचा 4 या ठिकाणी एकत्र आले. त्यानंतर काय 3,0, 3,0, वेर इज 3, एक्स ऍक्सिस वर 3 आणि वाय ऍक्सिस वर 0. 0 म्हणजे कुठे येईल बघा, वाय ऍक्सिस म्हणजे काहीच नाही, म्हणजे एक्स ऍक्सिस वर 3 या ठिकाणी काय करायचं त्याला प्लॉट करायचं. एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर -1. 2 अँड -1 या तिघांमधनं जाणारी काय करायची एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची. दोन्ही लाईन्स कुठे एकत्र येतात, कोणत्या पॉइंट मध्ये एकत्र येतात बघा, या पॉइंट मध्ये एकत्र येतात. याचा एक्स ऍक्सिस काय आहे तुमचा 4, एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला मग तुम्हाला 4 आणि वाय कोऑर्डिनेट काय मिळतोय 1. तो वाय कोऑर्डिनेट किती आहे 1. देअरफॉर सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 4,1. ओके, 4,1 करेक्ट. ठीक आहे, तो काही डिफिकल्ट नाही आहे याच्यामध्ये. जाऊया थर्ड क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करावे लागतील. आता काही घ्या तुम्ही 1 0 मायनस. ठीक आहे, चला पहिलं इक्वेशन काय आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 पुट एक्स इज इक्वल टू काय 1, एक्स ची व्हॅल्यू 1 टाका. 1 प्लस वाय इज इक्वल टू वॉट 0. हा +1 तिकडे जाऊन काय होईल -1. सो 0 -1 किती झालं -1. ओके, सो पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आणि ती काय -1. सो 1, -1. आता पुट y ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 0. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. पुट एक्स इज इक्वल टू 0. एक्स ची व्हॅल्यू टाका 0 प्लस वाय इज इक्वल टू 0. 0 प्लस वाय काय होतो 0. सो वाय ची व्हॅल्यू पण काय मिळाली तुम्हाला 0 मिळाली. कोऑर्डिनेट 0,0. आता एक्स प्लस वाय इक्वेशन काय तुमचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची -1. पुट एक्स इज इक्वल टू -1. देअरफॉर -1 प्लस वाय इज इक्वल टू 0. हा -1 तिकडे जाऊन काय होईल +1. देअरफॉर वाय इज इक्वल टू वॉट 1. वाय ची व्हॅल्यू काय आली 1. तो इथे काय येईल -1 1. ठीक आहे, पहिला ग्राफ पहिले कोऑर्डिनेट्स निघालेले आहेत पहिल्या लाईनचे. आता सेकंड लाईनचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करूया.
एक्स वाय एक्स कॉमा वाय. इक्वेशन काय दिले तुम्हाला 2x मायनस वाय इज इक्वल टू 0. ओके, तो एक्स ची व्हॅल्यू काय घेतात का वाय ची घेतात. चला घ्या काहीतरी 1 0 आणि -1. पुट x इज इक्वल टू 1. एक्स ची व्हॅल्यू जर 1 टाकली काय ओके इक्वल टू 9 आहे असं. ओके 9 आहे. मग आता व्यवस्थित घ्यावी लागेल. ओके, मग आता व्हॅल्यूज काय घ्याव्या लागतील व्यवस्थित घ्याव्या लागतील. समजा इथे घेतलं आपण 1 0 -1. ओके, काय घेतलं 1 0 -1. So put x is equal to काय घेतलं 1. Therefore 2x मायनस सॉरी x नाही रे y ची व्हॅल्यू y इज इक्वल टू काय 1. 2x मायनस y ची व्हॅल्यू काय 1 इज इक्वल टू 9. हा -9 तिकडे जाऊन काय होईल +9. 2x इज इक्वल टू 9 -1 इकडे येऊन काय झाला +1. Therefore 2x इज इक्वल टू 9 + 1 किती झाला 10. So 2 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 2 5 जा 10. Therefore x is equal to what 5. x ची व्हॅल्यू काय आली 5. कोऑर्डिनेट्स काय होतील 5, 1. सिमिलरली दुसरं इक्वेशन 2x मायनस y इज इक्वल टू 9. आता घ्या पुट y इज इक्वल टू 0 घेतात का 0 घेतलं तर काय येईल पॉइंट मध्ये मिळेल. इथे हा जर 0 घेतला तर इकडे 9 राहील. हा 0.5 4.5 होईल. ओके, तो वेगळं काहीतरी घेऊया 3 घेऊया. 3 गेलं तर काय होईल 6. ओके 3 घेऊया. ओके, एक्स इज इक्वल वाय इज इक्वल टू काय घेतलं 3. देअरफॉर काय मिळेल तुम्हाला 2x मायनस 3 इज इक्वल टू 9. हा -9 तिकडे जाऊन काय होईल +9. काय होईल +9. सो 9 + 3 किती होतात रे 9 + 3 बोला 12. हा 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवायडेड बाय 2. सो एक्स इज इक्वल टू काय आलं 2 1 जा 2 6 जा. एक्स ची व्हॅल्यू काय आली 6. तो कोऑर्डिनेट काय येईल 6,3. अगेन आता घ्या थर्ड इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता काय करा पुट y इज इक्वल टू -1. देअरफॉर 2x मायनस y ची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू 9. देअरफॉर 2x मायनस मायनस काय होईल +1 इज इक्वल टू 9. हा +1 तिकडे जाऊन काय होईल -1. सो 9 मधनं 1 गेले किती उरले 8. हा 2 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवायडेड बाय 2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 4. एक्स इज इक्वल टू 4. कोऑर्डिनेट्स काय तुमचे 4, -1. आता हे कोऑर्डिनेट्स आपल्याला तिकडे प्लॉट करायचे. काय 1 -1 1 -1 0 0 -1 1. हे कसले तुमचे x प्लस वाय इज इक्वल टू 0. आणि इथे काय होतं 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. याचे कोऑर्डिनेट्स काय 5 1 6 3 5 1 6 3. आणि इकडे काय होतं 4, -1. ओके, चला ग्राफ प्लॉट करूया. याला नाव द्या एक्स ऍक्सिस. याला काय म्हणणार वाय ऍक्सिस. याला म्हणा वाय डॅश. याला म्हणा एक्स डॅश. हा काय पॉइंट आहे तुमचा कोऑर्डिनेट 0, 0. हा 1 2 3 4 5 6. इकडे दाखवा -1 -2 -3 -4 -5 अँड -6. ओके, सिमिलरली इकडे +1 +2 +3 +4.
-1, -2, -3 अँड -4. ओके, चला पहिला पॉईंट काय 1, -1. एक्स ऍक्सिस वर 1, वाय ऍक्सिस वर -1 कुठे एकत्र येतात या ठिकाणी. तो हा पॉईंट काय तुमचा 1, -1. सेकंड पॉईंट काय 0, 0. बघा हा पॉईंट आहे 0, 0. त्याच्यानंतर आफ्टर दॅट एक्स ऍक्सिस वर -1 आणि वाय ऍक्सिस वर 1 कुठे एकत्र येतात या ठिकाणी. या तिघांमधनं जाणारी काय करायची एक लाईन ड्रॉ करू. लाईनचं नाव काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. समजतंय ना एव्हरीवन? ह्याच्यात काही शंका? पुढे जाऊया. फर्स्ट पॉइंट काय आपला आता सेकंड लाईनचा फाय कॉमा 1. एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 1 कुठे एकत्र येतात बघा या ठिकाणी. सेकंड पॉइंट काय 6,3. एक्स ऍक्सिस वर एक्स ऍक्सिस वर 6 आणि वाय ऍक्सिस वर किती 3. ओके, इथे कुठेतरी आपण हा पॉइंट इकडे लिहितो 4 -1 बघा या ठिकाणी. ठीक आहे, याचं काम झालेलं आहे, हे रफ करू टाकू. यांचं पण काम झालेलं आहे, हे पण रफ. ओके, 6 आणि वाय ऍक्सिस वरचे आता काय 4 आणि -1. 4 आणि एक्स ऍक्सिस वर काय -1 कुठे एकत्र येत आहेत 4 आणि हा -1 या ठिकाणी. या तिघांमधनं जाणारी काय करायची एक लाईन ड्रॉ करू. ठीक आहे, बघा या लाईनला पुढे आपल्याला एक्सटेंड करावं लागेल. कोणत्या पॉइंट मध्ये येते एकत्र दिसतोय हा पॉइंट. ओके, त्याचा एक्स कोऑर्डिनेट शोधा. बघा हा काय त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि इकडे जो आहे तो वाय कोऑर्डिनेट. काय एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिसतोय का? दिसतोय का? ओके, सो एक्स कोऑर्डिनेट काय एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू काय -3. देअरफॉर सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 3 कॉमा -3. ठीक आहे, ही लाईन तुम्ही मागे पण एक्सटेंड करू शकता ना. लाईनचं नाव नाही लिहिलंय ते नाव लिहून टाका. पॉइंट्स पण नाही लिहिलेत. पॉइंट्स काय हा 5,1 6,3 आणि हा काय 4,-1 आणि लाईनचं नाव काय 2x - y इज इक्वल टू 0. ओके, असं सगळं व्यवस्थित लिहायचं. आलं लक्षामध्ये? हा हो, कोणतेही पॉइंट्स घ्या तुम्ही, कोणतेही पॉइंट्स घ्या. तुम्ही म्हणाल सर मी 1 न घेता 2 घेतो, 2 घ्या 3 घ्या 4 घ्या काही घ्या, तुम्हाला हेच आन्सर मिळणार. आन्सर हेच मिळणार सोल्युशन. कारण कोणत्याही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सला जर सॉल्व्ह केलं तुम्हाला 1 अँड ओनली 1 सोल्युशन मिळेल. किती सोल्युशन मिळतं 1 अँड ओनली 1 एकच सोल्युशन मिळतं, दोन सोल्युशन्स नाही मिळत. समजलं का हे? ठीक आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह करा एक. ठीक आहे, होमवर्कला. चला मग हे घेतो मी आता. हे बघा ह्या प्रकारचे जे इक्वेशन्स येतात ओके, या प्रकारच्या इक्वेशन्सला थोडा तुम्हाला स्वतः विचार करावा लागेल की एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची आणि वाय ची व्हॅल्यू काय घ्यायची, त्यानुसार तुम्हाला ते काय करावे लागतील सॉल्व्ह करावे.
एक्स वाय आणि एक्स वाय. आता इथेच एक्स ची व्हॅल्यू टाकून बघा. एक्स ची व्हॅल्यू जर 1 टाकली तर काय होईल, 3 1 जा 3 आणि हा -3 इकडे येईल तर काय होईल, 7 आणि -3 किती होतील, -10. -10 ला 4 ने भाग जातो का, नाही. म्हणजे 1 घेऊन चालेल का, नाही. मग काय घ्यावं लागेल, 2. 3 2 जा काय होईल इथे 6. हा 6 इकडे येऊन काय होईल, -6 आणि 7 आणि 6 किती होतील, 12 आणि 1 13. 13 ला सुद्धा भाग जातो का, नाही. ओके. सो या प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल, ऍडजस्टमेंट. समजा -1 घेतलं तर काय होईल, -1 जर घेतलं तर हा काय होईल, -3. -3 इकडे येऊन काय होईल, +3. 7 मधनं 3 गेला, किती उरला, -4. ओके. सो इथे आपल्याला -1 घेता येईल. एक्स ची व्हॅल्यू काय घेता येईल, -1. ठीक आहे. जर 0 घेतला तर अगेन नाही मिळत. -2 जर घेतला तर 3 2 जा 6 नाही. 3 घेतला तर 3 3 जा 9 अगेन नाही मिळत. 4 घेतला तर 12. 4 घेतला तर काय होईल, 12 -12 इकडे +12 होईल, +12 7 5 नाही होत. ओके. +1 पण नाही चालणार. 0 जर घेतला तर ठीक आहे, -2 घेता येईल, 0.5 मिळेल आपल्याला. ओके. चला 2 पॉईंट तर घेऊया, तिसरा पॉईंट बघू नंतर. इक्वेशन काय दिलं आपल्याला, 3x - 4y = -7. 2 पॉईंट्स मिळाले तरी पण चालेल. 2 पॉईंट्स मधनं सुद्धा आपण काय करू शकतो, एक लाईन ड्रॉ करू शकतो. पण कमीत कमी 2 पॉईंट्स तरी आपल्याला त्याच्यासाठी हवे. ओके. सो पुट x काय घेतलं आपण, -1. सो x ची व्हॅल्यू टाका. x ची व्हॅल्यू काय टाकणार, -1. इथे -4y -7. सो 3 1 जा 3 आणि हा मायनस साइन इथे काय राहिला, -4y -7. हा -3 तिकडे जाऊन काय होईल, +3. मग 7 मधनं 3 गेले. बघा, फर्स्ट नंबर काय आहे, निगेटिव्ह. सेकंड नंबर पॉझिटिव्ह. मायनस प्लस काय होतं, मायनस. सो 7 मधनं 3 गेले, किती उरले, 4. मोठी संख्या 7, तिचं साइन मायनस, इथे मायनस द्या. हा मायनस मायनस कट, काय राहील, 4y = 4. हा 4 इकडे मल्टिप्लाय तिकडे येऊन काय होईल, डिवायडेड बाय 4. सो वायचं आन्सर काय आलं, 1. ओके. काय मिळाले इथे तुम्हाला, 1. इथे काय येईल, -1 1. आता अगेन इथे इक्वेशन घ्या, 3x - 4y = -7. पुट x काय घेतलं तुम्ही, -2. x काय घेतलं, -2. तो पुट करा x ची व्हॅल्यू -2. 3 मल्टिप्लाय बाय -2 = 4 इंटू y -7. किती झालं, 3 2 जा 6 आणि हा मायनस साइन इथे काय, 4y -7. हा -6 तिकडे जाऊन काय होईल, अरे नाही, कॉम्प्लिकेटेड होईल, 1/4 येईल. ठीक आहे, जाऊ द्या. y ची व्हॅल्यू काय घेऊया आपण, -1 जर घेतली तर मायनस प्लस. ओके. y ची व्हॅल्यू घ्या -1 तरी पण चालतं. y ची व्हॅल्यू काय घेऊया, -1. करा, इक्वेशन मध्ये टाका. 3x - 4 मल्टिप्लाय बाय -1 = -7. therefore 3x मायनस मायनस काय होईल, प्लस, आणि 4 1 जा 4 = -7. हा +4 तिकडे जाऊन काय होईल, -4. बाप रे, सॉरी, +1 घ्या. मग काय करा, हा ट्रायल अँड एररच करावं लागेल या ठिकाणी तुम्हाला. इथे काय करावं लागेल, ट्रायल अँड एररच करावं लागेल. या पद्धतीने +1 जर घेतलं तर काय होईल, 4 मल्टिप्लाय बाय 1. 4 1 जा काय होईल रे, 4. आता हा -4 तिकडे जाऊन काय होईल, +4. सो -7 इकडे येऊन काय झाला, +4. +1 घेतलं इथे. हा, सेम कोऑर्डिनेट मिळेल मग तुम्हाला, -3 येईल ते.
देअरफॉर -1 आन्सर येईल ना इथे. किती? ओके, -3 कशाचं घ्यायचं? x इज इक्वल टू -3 घेऊया. ओके, चला. 3 multiply by -3 is equal to 4 into -7. So 3 3 जा 9 minus 4y is equal to काय? -7. हा -9 तिकडे जाऊन काय होईल? +9. इथे काय राहिला? -4y. देअरफॉर हा -4y. 7 मधनं 9 गेले, 2 उरले. मोठी संख्या 9 तिचं साइन प्लस. ओके, सो हा y इज इक्वल टू काय? 2/4 आणि हा मायनस साइन इथे देऊन टाकला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो y ची व्हॅल्यू काय आली? 1/2. 1/2 म्हणजे काय? 0.5 आणि हे मायनस साइन द्या. तो काय येईल? -0.5. चालेल, चला, ही पण चालेल. 0.5 ही पण व्हॅल्यू चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे. सो सिमिलरली आता हे सेकंड पण सॉल्व्ह करायचं. दोन पॉइंट्स मिळाले तरी पण चालेल. एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता इथे जर समजा इथे मी एक व्हॅल्यू घेतली 1 किंवा 0 घेतली, 0 0 हा 0. ओके, चला एक्स ची व्हॅल्यू 0 घेता येईल आणि वाय ची व्हॅल्यू काय घेतो मी? जर 5 घेतला, 5 2 10. ठीक आहे, एक व्हॅल्यू काय घेतो? वाय ची व्हॅल्यू 5 घेतो. वाय ची व्हॅल्यू काय घेतली? 5. ठीक आहे, चला बघूया काय होतं. इक्वेशन काय आहे? 5x minus 2y is equal to 0. Therefore, for x is equal to 0. x ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही? 0 minus 2y is equal to 0. Therefore, 5 0 0 minus 2y is equal to 0. 0 into any टर्म काय होईल? 0. हा -2 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? डिवायडेड बाय -2. सो अगेन तुम्हाला काय मिळेल आन्सर? 0. वायचं कोऑर्डिनेट काय मिळाला? 0, 0. आता सेकंड घ्या, 5x minus 2x is equal to 0 आणि फॉर आता y ची व्हॅल्यू काय घेतली? 5. देअरफॉर काय मिळेल बघा? 5x minus 2 multiply by 5 is equal to 0. देअरफॉर 5x 5 2 जा काय होईल? 10 is equal to 0. हा -10 तिकडे जाऊन काय होईल? +10. हा 5 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो x ची व्हॅल्यू काय आली? 2/1 म्हणजेच काय? 2. सो इथे काय मिळेल तुम्हाला कोऑर्डिनेट? 2,5. काय मिळेल? 2,5. ओके, आता प्लॉट करता येईल आपल्याला. -1 1 -1 1 आणि -3, -0.5. बरोबर? -3 0.5 0 0 2 5 0 0 2, 5. ओके, एक्स ऍक्सिस नाव द्या वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस बनव वाय. हा पॉइंट काय तुमचा? 0, 0 +1 +2 +3 +4 +5 प्लस इकडे काय येणार आहे?
2 देऊन टाक. हा मग दे ना, तू दे ना. ठीक आहे, चला पहिला पॉइंट काय, -1 एक्स ऍक्सिस वर बघा, एक्स ऍक्सिस वर -1, वाय ऍक्सिस वर 1 कुठे या ठिकाणी आहे. आणि दुसरा पॉइंट काय, -3 0.5 -3 बघा, हा एक्स ऍक्सिस वर -3 आणि वाय ऍक्सिस वर 0.5 बघा, वाय ऍक्सिस वर हा 0.5 या ठिकाणी हा -3 आणि -0.5 या दोघांमधनं जाणारी काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. ओके, लाईनचं नाव काय आहे, 3x - 4y = -7. 3x - 4y = -7. सेकंड पॉइंट काय, 0 0 बघा, 0 0 पहिला पॉइंट आपला हा 0 0 आणि +2 अँड +y, एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर 5, वाय ऍक्सिस वर 5 कुठे या ठिकाणी. या दोघांमधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करा. बघा कुठे एकत्र येत आहेत रे, या ठिकाणी एकत्र येत आहेत का, पॉइंट चेक करा. इथे काय 1 आणि एक्स ऍक्सिस वर काय आहे 2.5. ओके, सो लिहा एक्स कोऑर्डिनेट काय तुमचा 1 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 2.5. देअरफॉर सोल्युशन इज x, y = 1, 2.5. ओके, ठीक आहे. मग इथे हा जो एक आणखी एक क्वेश्चन आहे तो तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. ठीक आहे, मग या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट आपला संपतो. ठीक आहे, चालेल. याच्यात काही शंका आहे मग, फक्त व्यवस्थित सगळं रिप्रेझेंटेशन वगैरे सगळं व्यवस्थित दाखवा त्याच्यामध्ये, एक्स वाय सगळं